नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा इंग्लिश एज्युकेटर मिस्टर अमृत सर. आणि आज जसं ठरल्याप्रमाणे मी टेलिग्रामला सुद्धा एक मेसेज टाकला होता आणि इंस्टाग्रामला एक स्टोरी आणि व्हॉट्सअपला सुद्धा एक स्टोरी ठेवली होती की आज तलाठी 2023 फेज 1 शिफ्ट 1 चा क्वेश्चन पेपर आपण आज सोडून घेणार आहोत. आता डायरेक्ट पेपरचं विश्लेषणच का, कारण की आपण थ्रूआउट ह्या लेक्चरमध्ये आपल्याला आता कळणार आहे की आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले आहेत, वीक पॉईंट्स कुठले आहेत, कोणत्या गोष्टीवरती आपल्याला जास्त काम करायचं आहे, आपलं USP काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहेत. म्हणून हे लेक्चर फार महत्त्वाचं आहे आणि हे पूर्ण लेक्चर तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्हाला खूप काही गोष्टी या लेक्चरमध्ये शिकायला भेटणार आहे. आता गोष्टी तर खूप गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणारच आहेत, बट अदर थिंग इज दॅट की तुम्हाला काही म्हणजे ज्या मोठमोठ्या कन्सेप्ट्स असतात तर ते एकदम सिम्पल, सरळ, साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, ते पण माझ्या स्टाईलने, आणि आय होप 100% तुम्हाला ते समजतील सुद्धा. तर त्यामुळं विदाउट वेस्टिंग युअर टाईम, सो लेट्स बिगिन विथ दिस लेक्चर. चला, सर्वांनी समोर लक्ष द्यायचं आता. तर टोटल 25 प्रश्न आहेत आणि प्रत्येकी 2 गुणांना, म्हणजे 25 दुणे किती, 50. तर आता आपण पाहणार आहोत. आणि आता कुठल्याही विभागातले किंवा कुठल्या टॉपिकचे किती क्वेश्चन आले तर ते सुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत, पण ते कधी एकदम शेवटी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय करू, एक्झाम्पल सोडून घेऊ आणि त्यानंतर तुमचे काही जे काही डाऊट्स असतील, तुमचे जे काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. जस्ट पे अटेन्शन. सो आता सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन. आपला पहिला प्रश्न आहे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड. हा पहिला प्रश्न. सो द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 सेगमेंट्स. तर हे जे समजा सेंटेन्स आहे खाली दिलेलं, तर हे चार सेगमेंटमध्ये, 4 विभागामध्ये ते काय झाले, विभागलेलं आहे. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. आणि आपल्याला हे जे 4 आहेत हे याच्यातला एक कोणत्या तरी एका सेगमेंटमध्ये, कोणत्या तरी एका भागामध्ये काय आहे, एरर दडलेला आहे आणि आपल्याला तो काय करायचा, शोधून काढायचा. आता पे अटेन्शन. आता मी एक वाक्य वाचतो तुमच्यासमोर. देअर आर नो प्राइसेस रिटर्न इन दिस मेन्यू. म्हणजे काय, देअर आर तिथे नो प्राइसेस म्हणजे कुठल्याही किमती रिटर्न इन दिस मेन्यू. आता मला सांगा, मेन्यूच्या आतमध्ये लिहितो का वरती लिहितो आपण, म्हणजेच आपलं उत्तर इथं पहा. इथं थोडंसं डाऊटफुल मला वाटतं, रिटर्न इन. मला सांगा मग रिटर्न इन असतं का ऑन असतं, मेन्यूच्या आतमध्ये लिहितो का वरती लिहितो आपण. सिंपलची गोष्ट आहे, वरती लिहितो. सो दॅट्स वाय इथं थोडासा एरर आहे, म्हणून हा ऑप्शन रिटर्न इन, तर हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. बाकीचे सर्व 3 ऑप्शन पाहतो. नो प्राइसेस बरोबर आहे, दिस मेनू हे पण बरोबर आहे, देअर आर हे सुद्धा बरोबर म्हणजे योग्य आहे, आणि हे थोडंसं डाऊटफुल वाटतंय मला. म्हणजे कोणतं, रिटर्न इन. तर रिटर्न इनच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, रिटर्न ऑन पाहिजे होतं. मेन्यू वरती लिहितो आपण तिथं. ठीक आहे. तर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण बोलूया. नंबर 2. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. सिलेक्ट करायचं, आपल्याला निवडायचं आहे. काय निवडायचं आपल्याला, क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. तर आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे, तर ह्या वाक्यात हे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचा क्वेश्चन टॅग ह्या 4 पर्यायांपैकी आपल्याला काय करायचं, निवडायचा आहे. तर आता मी तुमच्यासमोर एक सेंटेन्स, हे स्टेटमेंट वाचून दाखवतो. माय फ्रेंड्स हॅव नॉट हेल्प द पुअर हू आर इन नीडेड ऑफ मनी. क्वेश्चन टॅग आता तुम्हाला सांगतो, फार सिंपल आहे. क्वेश्चन टॅगचा फॉर्म्युला हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन टॅग. जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय असणार, निगेटिव्ह. आता इथं अर्थातच इथं काय आलंय, नॉट आलंय, म्हणजे स्टेटमेंट काय आपलं, निगेटिव्ह. मग क्वेश्चन टॅग काय असणार आपला, पॉझिटिव्ह असणार आहे. स्टेटमेंट निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. इथं लिहितो मी की स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय असावा आपला, पॉझिटिव्ह असा. आपल्याला एक ते कळलं की आता क्वेश्चन टॅग काय येणार आपला, पॉझिटिव्ह येणार आहे. पण आता क्वेश्चन टॅगच्या फॉर्म्युल्यानुसार फॉलो करायचं. काय फॉर्म्युला, हेल्पिंग वर्ब. दिले एक हेल्पिंग वर्ब, दिले कोणताही, हॅव. मग आता हॅव शोधायचं.
आता हॅव इथं कोणत्या ऑप्शनमध्ये हॅव आहे? इथंच. म्हणजे हे एक ऑप्शन आहे आणि हे एक ऑप्शन आहे. आता हे दोन्ही ऑप्शन काय झाले? कटले. मग ह्या दोन ऑप्शनपैकी कुठला? माय फ्रेंड्स. आता हेल्पिंग वर्ब काय येणार आहे? हॅव येणार आहे. तर हेल्पिंग वर्ब आलंय हॅव, झालं हेल्पिंग वर्बला. कशाची बारी आता? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? माय फ्रेंड्स. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट हा नेहमी काय असतो? काय असतो? प्रोनाउन असतो. काय असतो? प्रोनाउन. क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट नेहमी काय असतो? प्रोनाउन. मग आता इथं माय फ्रेंड्स आलं. माय फ्रेंड्स काय? प्लुरल आहे, अनेक वचनी. म्हणून इथं काय येणार? प्लुरल जर आलं तर दे येणार. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे काय आहे? उत्तर आहे आणि ते योग्य उत्तर आहे. तर माय फ्रेंड्स हॅव नॉट हेल्प द पुअर हु आर इन नीडेड ऑफ मनी. क्वेश्चन टॅग आहे हॅव दे. झालं. तर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढे नंबर 3. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू 4 सेगमेंट्स. द फॉलोइंग सेंटेन्स एक्झॅक्टली या टाईपच्या प्रश्नासारखं. तर हे जे वाक्य आहे तर हे 4 विभागामध्ये त्याचं काय झाली? विभागणी झालेली आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. आता हे जे 4 भाग दिलेले आहेत त्यांनी, तर या 4 पैकी कोणत्या ह्याच्यात काय आहे एरर आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आपण एक काम करू. पहिले सर्वप्रथम सेंटेन्स वाचू. मग सेंटेन्स काय आहे? मला ही वेळोवेळी हे जे माईककडे पाहतो मी, माईकची चार्जिंग थोडीशी कमी आहे म्हणून मी याच्याकडे पाहत असतो. ग्रीन लाईट जर असेल तर आवाज माझा येत आहे व्यवस्थित एकदम विदाउट एनी काइंड ऑफ डिस्टर्बन्स. आणि त्यामुळे मी बार बार थोडंसं किंवा पुन्हा पुन्हा ह्या माईककडे पाहत आहे. अदरवाईज तुम्हाला काहीतरी भलतं वाटेल की नाही काहीतरी सर काही कागद वगैरे आहे का, तसं काही नाही. पण डोंट वरी. बट द थिंग इज दॅट आय जस्ट हॅव टू रिअश्युअर. मला थोडंसं ते खात्री करावं लागते की हे व्यवस्थित चालू आहे का, नाही तर पुन्हा ते डबल मला ते करावं लागेल. ठीक आहे. सो दॅट्स आय एम डुईंग. Okay, so get back to this point. After analyzing every piece of evidence, the inspector realized that his hypothesis has been flawed from the very beginning. आता एक काम करू. ज्यावेळेस आपल्याला एरर काढायचा असतो, शोधायचा असतो, आपण काय करायचं? सर्वचे सर्व सेंटेन्स जेवढे पार्ट्स आहेत त्याचे, जेवढे पार्ट्स ते पार्ट्स काय करायचे? म्हणजे एका पाठोपाठ एक काय करायचे? वाचून घ्यायचे आधी. त्याच्यानंतर पाहायचं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का. आफ्टर अनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स, हे बरोबर आहे. द इन्स्पेक्टर रिअलाइज दॅट, हे पण बरोबर आहे ग्रॅमॅटिकली. हिज हायपोथेसिस हॅज बीन फ्लॉड. ठीक आहे. पुढं फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. मला हे 4 जरा ठीक वाटतात. इथं थोडासा प्रॉब्लेम होतो. हिज हायपोथेसिस हॅज बीन फ्लॉड. ज्यावेळेस हॅज बीन येतं, जर टेन्सचं स्ट्रक्चर आपण जर समजा फॉलो केलं तर हॅज बीन आलं तर तिथं नेहमी काय येत असतं? व्हीएनजी किंवा काही जणांच्या भाषेत V4. व्हीएनजी किंवा V4. तर बघा आता इथं फ्लॉड आलंय. हे काय? वर्ब आहे. मग फ्लॉडच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं? इथं पाहिजे होतं फ्लॉइंग. म्हणजेच आपला एरर कुठल्या ह्याच्यात आहे? नंबर 4. हिज हायपोथेसिस हॅज बीन फ्लॉड. जर हे वाक्य जर आपल्याला योग्य करायचं असेल तर आपण फ्लॉडच्या ऐवजी काय घ्यायचं? फ्लॉइंग घ्यायचं. कशाच्या नुसार? टेन्सच्या स्ट्रक्चरनुसार. जर तुम्हाला टेन्स पार्ट असतील किंवा टेन्सचे स्ट्रक्चर्स ज्याला आपण फॉर्म्युले म्हणतो, तर हे फॉर्म्युले जर समजा तुम्हाला पाठ असतील किंवा स्ट्रक्चर्स तुम्हाला पाठ असतील तर नक्कीच तुम्हाला ह्याचं उत्तर एका 0 मिनिटात तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. तर एवढे 3 झाले आपले. आता पुढचं 4था पाहू आपण. पार्ट्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन. पार्ट्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन. वन ऑफ देम कंटेन्स अँड एरर. आता इथं एक सेंटेन्स दिलेला आहे आणि सेंटेन्समध्ये 2 शब्द आहेत जे अंडरलाईन केलेले आहेत. 2 शब्दांना अंडरलाईन केले. मग ह्या 2 पैकी कुठला अयोग्य आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये एरर आहे, तर ते आपल्याला शोधायचं आहे. अच्छा, एवढंच नाही. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर इन अ फ्यू रेक्टिफाईज द एरर. आता नंबर 1 आपल्याला एक गोष्ट करायची. इथं कुठली गोष्ट करायची आता मी तुम्हाला सांगतो. पे अटेन्शन. थोड्या वेळ मी रब करतो, त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना ह्याचा फॉर्म्युला क्वेश्चन टॅगचा लिहू शकता. ओके. तर आता हे 2 त्यांनी दिलेले आहेत, याच्यामध्ये एरर आहे. आपल्याला आधी सर्वप्रथम आपल्याला शोधायचं आहे की एरर काय आहे आणि नंबर 2 त्याचं काय करायचं आहे? रेक्टिफाय करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे?
तो सुधारायचा, म्हणजे त्याचं हे करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये जे एरर आलं, जी चूक झाली तर ती आपल्याला काय करायची, दुरुस्त करायची. तर वाक्य वाचू आपण. इन अ फ्यू इयर्स शी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करिअर. एक काम करू आपण, सर्वप्रथम एरर फाइंड आउट करण्यासाठी आपण हे 2 अंडरलाईन केलेले वाक्य पाहू. हे 2 शब्द आपण पाहू आता इथं, की हे म्हणजे कोणता चुकीचा आहे, कशामध्ये एरर आहे. इन अ फ्यू इयर्स शी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर. मला हा बरोबर वाटतोय. टू परस्यू हर हा काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. काय हा, इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह हा कशाचा प्रकार आहे, नॉन फायनाईट वर्बचा प्रकार आहे, म्हणून हा इन्फिनिटिव्ह हा बरोबर आहे त्याच्या ठिकाणी. ठीक आहे. पण शी स्टडिंग, आता इथं VING फॉर्म आला आहे. कुठला फॉर्म आला, VING. आता जर मी तुम्हाला ह्याच्याविषयी जर थोडंसं माहिती सांगायला जर गेलो तर सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट VING कधीच येत नसतं. जेवढे आपले टेन्सेस आहेत, मुख्य प्रकार आहेत 3, प्रत्येक मुख्य प्रकाराचे 4 उपप्रकार, म्हणजे 4 × 12. 12ची 12 स्ट्रक्चर्समध्ये किंवा सबटाईप्समध्ये किंवा उपप्रकारांमध्ये असं एकही स्ट्रक्चर नाही की डायरेक्ट काय सब्जेक्टच्या नंतर VING असं येतं, असं कोणतंही स्ट्रक्चर नाहीये. म्हणून स्ट्रक्चरली हे इथं काय आहे, एरर आहे. हा इथं एरर आहे. मग हे एरर आहे. अच्छा ठीक आहे, आता आपल्याला एरर सापडलाय. मग आता तो रेक्टिफाय करायचा. रेक्टिफाय म्हणजे काय, रिपेअर करायचं, दुरुस्त करायचं. मग काय दुरुस्ती त्याची निघल, समजा आपल्याला ह्या 4 ऑप्शनमध्ये पाहायचं. अच्छा, हे परसू सोडून द्या, कारण की हे आपल्याला एरर तर कळलाय की याच्याविषयी, तर त्यामुळे ह्याचा विषयच मिटला, ह्याचा पण विषय मिटला. ह्या 2 पैकी एक. आता ह्या 2 ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर 3 आणि 4 पैकी बरोबर उत्तर काय असेल. शी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करिअर. आता इन अ फ्यू इयर्स म्हणजे येत्या काही वर्षातच. शी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करिअर, येत्या काही वर्षातच. आता ती गोष्ट झाली का, नाही झाली, म्हणजेच काय, होत आहे का, नाही झाली. आता ती गोष्ट जर झाली असती तर पास्ट टेन्स असता, जर ती सुरू असते तर कोणता टेन्स असता, प्रेझेंट टेन्स असता. पण ती गोष्ट होणार आहे, म्हणजे याचा अर्थ कोणता काळ असणार आहे, तो भविष्य काळ, म्हणजे फ्युचर टेन्स आहे. तर म्हणजेच इथं हॅज स्टडिंग हे पण नाहीये. आपलं बरोबर उत्तर आहे शी विल बी स्टडिंग. शी विल बी स्टडिंग अब्रॉड टू परस्यू हर ड्रीम करिअर. आणि तुम्हाला आणखी एक क्लू सांगतो. अच्छा ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की ती येत्या काही वर्षामध्ये शी विल बी स्टडिंग अब्रॉड, तर ती परदेशात, शी विल बी स्टडिंग अब्रॉड म्हणजे ती परदेशात शिक्षण घेणार आहे. कशासाठी, टू परस्यू हर ड्रीम करिअर. तिने जे स्वप्न बघितलेलं आहे ड्रीम करिअरचं, तर ते करण्यासाठी येत्या काही वर्षात ती परदेशात शिकणार आहे, म्हणजे भविष्यकाळ. हे वाक्य, हे आन्सर नसण्याचं आणखी एक रिझन आहे की हॅजच्या नंतर हॅज, ज्यांना टेन्स माहिती, हॅजच्या नंतर VING कधीच नसतं. जर इथं हॅजच्या नंतर जर समजा इथं बिन असतं तर कदाचित ह्याची पॉसिबिलिटी थोडीफार होती. मग ह्या प्रश्नाची डिफिकल्टी आणखी वाढली असते, म्हणून ह्याचा चान्स ऑलरेडीच मिटला होता. कशामुळे, स्ट्रक्चरनुसार, कारण हे स्ट्रक्चर असं कधीच नसतं. जर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर जर समजा तुम्हाला माहिती असेल, काय स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बिन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट, तर तिथं काय येतं, बिन येतं. हे बिन, तर इथं बिन पण आलेलं नाही. म्हणून ह्याचे 2 रिझन आहेत. आपल्याकडे 2 कारण आहे की हे उत्तर होऊ शकत नाही. कुठलं उत्तर आहे मग शेवटी, विल बी स्टडिंग. मग काय आन्सर, इन अ फ्यू इयर्स शी विल बी स्टडिंग अब्रॉड. अब्रॉड म्हणजे परदेशात, टू परस्यू हर ड्रीम करिअर. इथपर्यंत समजलंय. ओके, सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. तर प्रश्न क्रमांक 5 आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह. Select the most appropriate adjectives to fill in the to fill in the blank. आपल्याला काय शोधायचंय, अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह म्हणजे योग्य विशेषण आपल्याला शोधायचं आहे. आलं का पार्ट्स ऑफ स्पीच? म्हणून म्हणत असतो की पार्ट्स ऑफ स्पीच खूप जास्त काय आहे, महत्वाचं आहे. ह्याला विसरायचं नाही. ह्याला पण म्हणजे हा पार्ट्स ऑफ स्पीच खूप जास्त महत्वाचा आहे तसं पाहिलं गेलं तर. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपला सुरुवातीचा जो इंडक्शन व्हिडिओ होता, इंडक्शन म्हणजे काय की समजा इंट्रोडक्शन वगैरे द्यायचं, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं असतं की पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये म्हणजे तशी सर्वची सर्व इन्क्लुडिंग डिटर्मिनर फार काय आहे, महत्वाचे आहे. तर बघा आता, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक.
आता सेंटेन्स आहे, हर हजबंड इज व्हेरी जॉली बाय नेचर. हर हजबंड इज व्हेरी जॉली. जॉली म्हणजे काय, विनोदी किंवा मोकळा, ज्याला आपण म्हणतो मोकळ्या स्वभावाचा आहे. जॉली बाय नेचर, स्वभावाने कसं आहे, तिचे हजबंड कसे आहेत ते एकदम जॉली आहेत, मोकळे आहेत. हिज जोक्स आर डॅश अँड वी लव्ह हिज कंपनी फॉर दॅट रिझन. आता त्याचे जोक्स, विनोद, विनोद कसा असतो बरं, आता 4 ऑप्शन दिले. ग्रेसफुल, ग्रेसफुल म्हणजे काय, सुसंस्कृत. क्लमझी, क्लमझी म्हणजे काय, एक वाईट किंवा एकदम थोडंसं घाणेरडे टाईप म्हणता येईल, ते पण नाही म्हणत. हां, त्यानंतर डिस्गस्टिंग म्हणजे काय, बोरिंग. आणि तिसरं काय आहे, हिलॅरियस. हिलॅरियस म्हणजे काय की खूप जास्त खतरनाक, म्हणजे पोट धरून हसायला. मग आता जोक्स, जोक्स कसं असतात, सुसंस्कृत नसतात, डिस्गस्टिंग पण नसतात आणि क्लमझी सुद्धा नसतात. तर इथं मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर जर कोणतं होत असेल तर ते काय आहे, हिलॅरियस. मग हे बाकीचे ऑप्शन कट. नंबर 6, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. आता आर्टिकल विषय हा प्रश्न आलेला आहे. सो लेट्स बिगिन. लेट मी रीड दिस क्वेश्चन फॉर यू गाइज. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी एक महत्वाचा म्हणण्यापेक्षा एक योग्य आर्टिकल आपल्याला तिथं लिहायचं आहे. आणि जर समजा तिथं आर्टिकल नसेल तर इथं आपण काय लिहायचं, नो आर्टिकल लिहायचं. आधी आपण क्वेश्चन पाहू. वी ॲप्रिशिएट आवर प्यून. वी ॲप्रिशिएट आवर प्यून ॲज ही इज डॅश मॅन. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. कुठला हा शब्द, ह्याचा उच्चार आपण असा करतो का, नाही. याचा उच्चार आहे ऑनेस्ट. काय आहे, ऑनेस्ट. म्हणजे ह्याचा उच्चार इथं काय होतोय, ओचा उच्चार होतोय. आणि ज्यावेळेस AEIOU येतात, ज्या नाऊनची सुरुवात AEIOU ने होते, तर आपण नॉर्मली त्यांच्या आधी काय घेतो, ॲन घेतो. म्हणून ॲन हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. पुढचं नंबर 7, सिलेक्ट द मोस्ट. आता हा 7वा जो प्रश्न आहे हा प्रोवर्ब विषयी हा 7वा प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. अप्रोप्रिएट म्हणजे काय, सगळ्यात मिळता जुळता आणि योग्य पर्याय असणारा इथं प्रोवर्ब तुम्ही ओळखायची आहे. आता इथे एक प्रोवर्ब दिली, हा ही प्रोवर्ब, आणि या 4 पैकी कोणता अर्थ, म्हणजे कोणत्या ऑप्शनचा जो मिनिंग आहे तर तो याच्याशी मिळता जुळता आहे, म्हणजे याचा मिनिंग होऊ शकतो. बेटर लूज द सॅडल दॅन द हॉर्स. बेटर लूज द सॅडल दॅन द हॉर्स. आता जर समजा आपण थोडासा लिटरल मिनिंग जर पाहायला गेलो, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्दशः अर्थ, तर शब्दशः अर्थ जर आपण पाहायला गेलो तर हॉर्समध्ये आपल्याला घोडा, बेटर लूज म्हणजे काय, चांगला हरणी, ठीक आहे. आणि सॅडल म्हणजे काय, एक घोड्याच्या पाठीवरती, बॅकवरती जे समजा असं टाकतात ते आवरण आपल्याला बसण्यासाठी, त्याला खोगीर म्हणतो आय थिंक आपण. तर इथं शब्दशः जर अर्थ आपण काढायला गेलो, त्याचा अर्थ काय होणार की बेटर लूज द सॅडल दॅन द हॉर्स. म्हणजे काय की घोड्यावर बसण्याची जी खोगीर असते तर ती जरी गमावली तरी चालेल, पण घोडा आपल्याकडे असावा. ॲटलिस्ट घोड्यावर आपल्याला बसता तरी. सीटचं काही नाही, सीट आपण दुसरे टाकू शकतो. तर मग या 4 पैकी कुठला ऑप्शन आहे. इट इज बेटर टू डील विथ समथिंग डिफिकल्ट बट फॅमिलियर. इट इज बेटर टू अवॉइड डिस्प्युट्स विथ फूल्स. म्हणजे मूर्खांशी भांडण अवॉइड केलेलं चांगलं आहे, हे हा पण नाही होऊ शकणार. इट इज बेटर टू ॲक्सेप्ट अ स्मॉल लॉस दॅन टू लूज एव्हरीथिंग. छोटे छोटे नुकसान जर झालेले असले तर ते बरे असतात मोठ्या नुकसानापेक्षा. त्यानंतर इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन नॉट डू इट ॲट ऑल. म्हणजे एखादी गोष्ट लेट केलेली बरी, कधीच न करण्यापेक्षा. तर ह्या तिन्हीचे अर्थ काय आहेत, म्हणजे हे जे ऑप्शन नंबर 2, 3, 4 हे चुकीचं आहे. आणि ऑप्शन नंबर 1 याचा अर्थ काय, इट इज बेटर टू डील विथ समथिंग डिफिकल्ट. काहीतरी अवघडशी समजा डील करावं लागलं आपल्याला, एखादी अवघड परिस्थिती असेल तिच्याशी डील करावं लागलं तर चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही. पण ती कशी असावी, फॅमिलियर असावी. फॅमिलियर म्हणजे काय, ओळखीची असावी. तर याचं ऑप्शन आहे कोणतं, ऑप्शन नंबर 1. इट इज बेटर टू डील विथ समथिंग डिफिकल्ट बट फॅमिलियर. आता तुम्ही म्हणाल की सर प्रोवर्बचा अभ्यास कसा करावा, कारण की आता प्रत्येक प्रोवर्बचा आपल्याला काय अर्थ वगैरे माहिती नसतो किंवा पाठ नसतो किंवा आपल्याला आयडिया नसते की समजा कुठली प्रोवर्ब कोणत्या एक्झाममध्ये समजा विचारली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट महत्त्वाची करायची, ती म्हणजे मी त्या गोष्टीचा खूप मोठा ॲडमायरर आहे, रीडिंग. इन मराठी वी से वाचन.
just read out the things. That's it. Read out the things. Read the newspaper, read the comics, read the stuffs, read some books. जे काही भेटल, स्पेशली एडिटोरियल, जर काही समजा टॅबलेट वगैरे असेल किंवा न्यूजपेपर असेल तर ते वाचन करा. ज्यांना म्हणजे फार जुनी कहावत आहे, म्हण आहे, वाचाल तर वाचाल. लहान होतो तर त्यावेळेस कदाचित त्या गोष्टीचा किंवा तिची समजा एक कोट आहे, वाचाल तर वाचाल, याचा अर्थ तेवढा नाही कळाला. पण जसं जसं मोठं व्हायला लागलंय तर त्याचा अर्थ आणखी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे माइंडमध्ये क्लिअर होत चालला आहे. मी या गोष्टीचा खूप मोठा फॅन आहे, ॲडमायरर आहे रीडिंग. जे रीड करतात म्हणजे त्यांचं माइंड खूप जास्त प्रोफाऊंड असतं, व्हास्ट असतं, सखोल असतं. त्यांना खूप काही गोष्टी म्हणजे त्यांना ऑलरेडी माहिती असतात. ठीक आहे, पाठांतर करणं, घोकंपट्टी करणं, दॅट इज अ डिफरंट पार्ट. थिअरी असेल तर थोडंफार आपण करतोय. ठीक आहे, पण जेवढं जास्त तुम्ही वाचाल तर तेवढं तुमचं जे समजा माइंड आहे, बुद्धी आहे, ठीक आहे, तर ती काय होत जाते, एकदम व्हास्ट होत जाते. चला, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. ह्याच्यासाठी माझ्याकडे एक समजा एक प्रोवर्बचं कलेक्शन आहे माझ्याकडे चांगलं, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढच्या लेक्चरला. नेक्स्ट पुन्हा तेच, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट. आता क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता हा प्रश्न आहे आणि 4 पर्यायापैकी कुठला समजा इथं पर्याय येऊ शकतो. शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय. शेवटी काय दिलाय, क्वेश्चन मार्क. म्हणजेच अर्थातच हा प्रश्न कशाचा आहे, क्वेश्चन टॅगचा आहे. क्वेश्चन टॅगला घाबरू नका, फार सोपं आहे. जसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं, इंडक्शन लेक्चरला, की तुम्ही क्वेश्चन टॅगचे मी तुम्हाला 12 रूल्स देणार आणि त्या 12 रूल्सच्या व्यतिरिक्त जर कोणतंही एक्झाम्पल आलं तर मी तुमचं म्हणेल ते ऐका. आणि हे एकदम 100% श्युरिटीने सांगतो तुम्हाला. फक्त 12 रूल्स पाठ करायचे. क्वेश्चन टॅग नावाचा जो टॉपिक आहे तो एकदम तुमच्या खिशामध्ये. पे अटेन्शन. आता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे हॅव फिनिश्ड देअर होमवर्क. क्वेश्चन टॅगसाठी आपल्याला फक्त, जसं मी आणखी एकदा लिहितो क्वेश्चन टॅगचा फॉर्म्युला. क्वेश्चन टॅगचा फॉर्म्युला काय आहे, काय फॉर्म्युला क्वेश्चन टॅगचा? पहिले येतं हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर काय ना क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क ऑलरेडी दिले. 2 गोष्टी फाइंड आउट करायच्यात आपल्याला. कोणत्या? हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, क्वेश्चन टॅग करताना फक्त ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. बाकीचं वाक्य त्यांनी एक पॅसेज भर जरी लिहिलं तर ते आपल्या महत्त्वाचं नाही. म्हणून फक्त एवढंच वाक्य महत्त्वाचं आहे आपल्या. पहा एवढं, थोडंसं असं करायला लिहिलं, बाकीचं वाक्य आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही. कधीपर्यंत जर एखादा निगेटिव्ह वर्ड जर समजा त्यांनी दिला नसेल. आता याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड एक सुद्धा नाही. अर्थातच आपलं स्टेटमेंट काय आहे, आपलं स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट पॉझिटिव्ह. क्वेश्चन टॅग काय येणार आपला, मग निगेटिव्ह येणार. एवढं तर कळलं की आपल्याला काय, आपला क्वेश्चन टॅग काय येणार, निगेटिव्ह येणार. मग आता क्वेश्चन टॅगच्या फॉर्म्युल्यानुसार चालायचं. काय पहिले हेल्पिंग वर्ब. काय हेल्पिंग वर्ब? हॅव. मग आता निगेटिव्ह, आपला क्वेश्चन टॅग काय येणार, निगेटिव्ह येणार. म्हणून हॅवचं काय होणार तिथं, हॅवचं काय होणार, निगेटिव्ह असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतो आपण हॅवंट. हॅवचं झालं हॅवंट. तर आपला हेल्पिंग वर्ब झाला. आता कशाची बारी, सब्जेक्ट. क्वेश्चन टॅगचा सब्जेक्ट नेहमी काय असतो, प्रोनाउन असतो. मी ऑलरेडी सुरुवातीला सांगितलेलं आहे. मग आता हे दे ऑलरेडी प्रोनाउनमध्ये दिलेलं आहे. म्हणूनच आपलं आन्सर हॅवंट दे. हॅवंट दे हे काय आहे, योग्य उत्तर आहे. कळलं? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 कोणता आहे, पार्ट ऑफ द. आता हा पण प्रश्न कशाचा आहे, एररचा प्रश्न आहे. तर एररचा ज्यावेळेस प्रश्न असेल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचं माइंड एका बाजूने नाही तर 3 ते 4 डायरेक्शनने तुम्हाला काय करायचं, विचार करायचा आहे की समजा हा प्रश्न कोणत्या टाईपचा एरर विचारलाय आणि याचं उत्तर काय काय समजा असू शकतो. पर्सनली तर विचाराल तुम्हाला तर या टाईपचे एक्झाम्पल फार फार काय असतात, इंटरेस्टिंग असतात. हे एक्झाम्पल तर नॉर्मल ग्रामरचे समजा तसं पाहायला गेलं तर, पण रिअल जे एक्झाम्पल असतात तर हे असतात. याच्यामध्ये आपलं पूर्ण ग्रामर काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. तर पाहू आता एक्झाम्पल काय आहे. पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅज बीन अंडरलाईन. ठीक आहे, वाक्याचा काही भाग काय केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे. आणि त्यामध्ये द अंडरलाईन पार्ट इज गिव्हन ॲज ऑप्शन विथ द सम चेंजेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. आता हा जो पार्ट आहे याच्यामध्ये काहीतरी काय आहे, एरर आहे. मग आता तो एरर काय आहे तो ओळखायचा आहे आणि त्याची दुरुस्ती कशी होईल किंवा मोस्ट सुटेबल आन्सर कोणता असेल आपल्याला त्या ऑप्शनमधून चूज करायचं आहे. ममता अँड कविता
ममता अँड कविता डज नॉट लाईक वॉचिंग TV सिरियल्स अनलाईक अदर विमेन. ममता अँड कविता डज नॉट लाईक वॉचिंग TV सिरियल्स अनलाईक अदर विमेन. ठीक आहे, म्हणजे ममता आणि कविता या दोघींना पण बाकीच्या स्त्रियांसारखं त्यांना काय TV सिरियल्स वगैरे पाहायला आवडत नाही. तर बघा आता इथं सब्जेक्ट आला, आपला सब्जेक्ट आलाय काय, ममता हा एक सब्जेक्ट आहे आणि कविता हा एक सब्जेक्ट आहे. मग आणि मध्ये जे कंजंक्शन आलंय कोणतं, अँड, ते एक कंजंक्शन आहे अँड. तर आता यामध्ये जर पाहिली गेलं, हे पहा, हे आहे अँड नावाचं काय कंजंक्शन आहे. आता ममता हा एक समजा सब्जेक्ट आहे आणि कविता हा पण काय सब्जेक्ट. आता दोन्ही मिळून हे काय झाले हे प्लुरल झाले. मग ज्यावेळेस आपला सब्जेक्ट काय असतो, प्लुरल असतो. तर प्लुरल ज्यावेळेस आपला सब्जेक्ट असेल त्याच्यानंतर कधीच काय डज येत नसतं. जर सब्जेक्ट आपला प्लुरल असेल, डज कधी येतं, थर्ड पर्सन सिंग्युलरच्या नंतर. कशाच्या नंतर, थर्ड पर्सन सिंग्युलर. आता म्हणाल की सर थर्ड पर्सन सिंग्युलर प्लुरल काय आहे, तर ह्या फार बेसिक आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे आपण ज्यावेळेस आपण टेन्स नावाचा चॅप्टर शिकतो तर त्यावेळेस समजा आपल्याला शिकायला मिळतात. मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. जो बोलतो, इंग्रजीमध्ये 3 पर्सन असतात. जो बोलतो तो फर्स्ट पर्सन असतो, ज्याच्याशी बोलतो तो सेकंड पर्सन असतो, ज्याच्याविषयी बोलतो तो काय असतो, थर्ड पर्सन असतो. आता ह्या प्रत्येक पर्सनमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असतात. आता फर्स्ट पर्सनमध्ये कोण आलं, आय आणि वी. आय सिंग्युलर आणि वी प्लुरल. सेकंड पर्सन असतो यूचा अर्थ तू पण आहे, तुम्ही पण आहे, म्हणजेच यू काय सिंग्युलर पण आहे, प्लुरल पण आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असतं ही, शी, इट, नाउन. नीट आहे का, ही, शी, इट, नाउन. हे काय असतं, थर्ड पर्सन सिंग्युलर असतं. आणि ह्या थर्ड पर्सन सिंग्युलरच्या नंतर काय येत असतं, डज येत असतं. पण इथं काय दिलंय, इथं सब्जेक्ट काय दिला, प्लुरल दिला आणि त्याच्या पुढे काय दिलंय त्यांनी, डज दिले, म्हणून इथं डज येत नाही. जर इथं सिंग्युलर असतं सब्जेक्ट, फक्त कविता असतं किंवा ममता असतं, तर तिथं डज आलं असतं. पण इथं काय, कविता अँड ममता म्हणजे आपला सब्जेक्ट आहे प्लुरल, म्हणून डज येणार नाही. मग डजच्या ऐवजी काय येणार इथं, डजचाच एक समजा सखा चुलत भाऊ, त्याचं नाव आहे डू. आता इथं काय येणार, याचा आन्सर काय येणार सांगा. ममता अँड कविता डज नॉट लाईक. आता डू नॉट लाईक्स असतं का, नाही. डू नॉट लाईक, हा इकडं पाहू, डज नॉट लाईक्स, इज नॉट लाईकिंग. तर इज पण येणार नाही. कशामुळं, कारण की आपला सब्जेक्ट प्लुरल आहे, म्हणून इज समजा ही ऑप्शन नसते. डूच्या नंतर वर्बचा इज फॉर्म येत नसतो. डज आणि वर्बचा इज फॉर्म सोबत येत नसतात. मग आपलं ऑप्शन आहे डू नॉट लाईक. त्याचं ऑप्शन आहे 9व्याचं ऑप्शन नंबर 2, डू नॉट लाईक. ममता आणि कविता डू नॉट लाईक वॉचिंग TV सिरियल्स अनलाईक अदर वेमेन. नंबर 10, पुढचं एक्झाम्पल पाहू. तुमचं ग्रामर जेवढं चांगलं आहे, ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये समजा जेवढं ग्रामर तुमचं भारी, तेवढं तुम्हाला एररचे प्रश्न सॉल्व्ह करायला काय खूप जास्त, म्हणजे तुमचे चुकण्याचे चान्सेस जे असतात ते कमी असतात, ज्यावेळेस तुमचं हे बेसिक ग्रामर चांगलं असतं किंवा पक्कं असतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 विच इज आता हा प्रश्न कशाचा, इडियमचा आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. आपल्याला दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ, अप्रोप्रिएट मिनिंग काय करायचं आहे, ओळखायचा आहे. योग्य मिनिंग आपल्याला दिलेल्या इडियमचा काय करायचं आहे, ओळखायचं आहे. इडियम कोणती, मग पहा. कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड. कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड. तसं पाहायला गेलं तर ही इडियम फार जनरल आहे, फार सामान्य आहे. एवढी काय अशी त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स वगैरे नाही किंवा एकदम हाय वोकॅब्युलरी वगैरे यूज केलेली नाही. फिंगर्स क्रॉस्ड. आता समजा मला कोणी विचारलं काय वाटतं तुला की 2026चा वर्ल्ड कप इंडिया, 2026चा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिना जिंकल का, तर मी काय म्हणून ॲज अन अर्जेंटिनियन फॅन मी काय म्हणणार, फिंगर्स क्रॉस्ड. फिंगर्स क्रॉस्ड म्हणजे काय की माझी पण इच्छा आहे, होप आहे किंवा मलाही असं वाटतं की अर्जेंटिनाने जिंकावं. म्हणजेच काय, याचा अर्थ आहे होप फॉर गुड लक ऑर अ पॉझिटिव्ह आउटकम. म्हणजे काय, एका पॉझिटिव्ह आउटकमसाठी किंवा सकारात्मक रिझल्टसाठी आपण काय करतो, होप करतो, आशा करतो की एक चांगलीच गोष्ट होईल. तर त्याचा अर्थ काय, कीप युअर फिंगर्स क्रॉसचा अर्थ आहे होप फॉर गुड लक ऑर अ पॉझिटिव्ह आउटकम. हे झालं 10व्याचं उत्तर. 11वं, जसं मी म्हणलं इडियम आणि प्रोवर्ब ते तुम्हाला थोड्याशा बऱ्यापैकी वाचाव्याच लागतील. नंबर 11, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड
जो अंडरलाईन दिलेला वर्ड आहे तर त्याचा काय करायचं आपल्याला सिनोनिम. सिनोनिम मराठीमध्ये याला आपण म्हणतो समानार्थी शब्द. आपल्याला शोधायचा आहे. आपण पहिले पाहू काय ते. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिव्ह around me that I had a firm belief which I still hold that all arts are equally, if not more, important in our lives than science or technology. तर आता इथं पहा, इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिव्ह अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ. आता माझ्या आसपासच्या गोष्टीमुळं मला काय खूप जास्त माझा जो विश्वास होता तो काय होता, एकदम ठाम विश्वास होता. विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली, इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन आवर लाईफ दॅन सायन्स और टेक्नॉलॉजी. त्याचा अर्थ आहे या 3-4 ओळींचा की माझा पहिल्यांदा विश्वास होता, ठाम विश्वास होता, आणि माझा एक बिलीफ होता, एक विश्वास होता, एक मत होतं माझं की जगातल्या समजा जेवढ्या पण आर्ट्स आहेत तर त्या एक समान असतील. एक समान जर असतील तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असतील. कोणापेक्षा जास्त? सायन्स अँड टेक्नॉलॉजीपेक्षा जास्त महत्त्वाचे. पण आता हा शब्द अराउंड म्हणजे काय? आसपास. आसपासचं काय? 4 ऑप्शन बघूया आपण. आसपासचं काय असतं? जागा होऊ शकतं काय? इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिव्ह. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिव्ह म्हणजे आसपासच्या जागा, ठिकाण. नाही होऊ शकत. स्टेटस हे पण होऊ शकत नाही. हॅबिटॅट, ठीक आहे, हे पण होऊ शकणार नाही. हॅबिटॅट अबोर्ड ज्याला आपण म्हणतो. पण मला हा जरा ऑप्शन काय वाटतोय, मोस्ट सुटेबल किंवा मोस्ट ॲप्रोप्रिएट वाटतं. सराउंडिंगचा अर्थ आहे काय बरं? परिसर. तर ह्या मिलिव्हचा अर्थ काय आहे? सराउंडिंग्स. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट answer. Now let's move on to the next question, which is question number 12. Select the option that expresses the given sentence in active voice. मग आता एक प्रश्न दिलाय त्यांनी. कशामध्ये दिलाय त्यांनी? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये प्रश्न दिलेला आहे. आपल्याला कशात करायचंय? ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला थोडक्यात सांगतो. पॅसिव्ह व्हॉइस सुरू असतं समजा इकडं. पॅसिव्ह व्हॉइस काय करतं? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट काय करतो? सब्जेक्ट काय करतो? ऍक्शन रिसीव्ह करतो. आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट काय करतो? सब्जेक्ट जे ऍक्शन असते तो काय करतो? परफॉर्म करतो. हे थोडंसं उलट स्ट्रक्चर त्यांचं असतं, स्ट्रक्चरली. तर इथं आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिलेले जर्मन वॉज बिंग लर्न्ड बाय शोभा. जर्मन म्हणजे काय? जर्मन भाषा. जर्मन वॉज बिंग लर्न्ड बाय शोभा म्हणजे शोभाने किंवा शोभाकडून जर्मन भाषा शिकली जात होती. आता इथं वॉज आलंय म्हणजे कोणता काळ असणार आहे तो? पास्ट टेन्स. वॉज आलंय पास्ट टेन्स आणि बिंग आलंय म्हणजेच काय? कंटिन्युअस आहे. आयएनजी फॉर्म आलं की समजून जायचं काय ते कंटिन्युअस आहे. म्हणजे अर्थातच काय जे पॅसिव्ह व्हॉइस मधील वाक्य आहे ते कशामध्ये दिलंय? कशामध्ये दिलंय? पास्ट कंटिन्युअस मध्ये दिलंय. मग आता ते ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. मग ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्हचा जो ऑब्जेक्ट असतो तो ऍक्टिव्हच्या सब्जेक्टच्या स्थानी येतो. मग काय सब्जेक्ट? शोभा. पहिले आपण जाणून घेऊ पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस ज्या वेळेस टेन्समध्ये कंटिन्युअस नाव आलं त्या वेळेस डोळे झाकून व्हीआयएनजी घ्यायचं. हे व्हीआयएनजी कंटिन्युअस आलं तर व्हीआयएनजी. आता शोभा आपण सब्जेक्ट घेतला. शोभा एकच सिंग्युलर आहे म्हणून काय येणार? वॉज येणार. शोभा वॉज. आता इथं लर्न आलंय म्हणजे V3 आहे. आपल्याला काय पाहिजे? व्हीआयएनजी पाहिजे. शोभा वॉज लर्निंग. शोभा शिकत होती. काय शिकत होती? जर्मन लँग्वेज, भाषा. म्हणजे आपलं उत्तर दिसतंय का? हे पण चूक, हे पण चूक आणि हे सुद्धा चूक. आपलं उत्तर आहे शोभा वॉज लर्निंग जर्मन. ऑप्शन नंबर 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढे सिलेक्ट द ऑप्शन. आता हा पण एक चेंज द व्हॉइस आहे आणि हा सुद्धा आपला काय आहे? चेंज द व्हॉइस आहे. आता फरक एवढाच आहे या 2 एक्झाम्पल मध्ये. ह्याच्यामध्ये पॅसिव्ह मध्ये दिलेलं होतं, आपण कशात केलं? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये केलं. मला वाटतं याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग आणि काहीतरी प्रयोग म्हणतात आपण. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. तर ठीक आहे. तर हे काय? चेंज द व्हॉइस एक्झाम्पल आहे. तर हे एक आहे आणि हे दुसरं आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. तर आपला हा प्रश्न आहे. सॅम प्लेड टेनिस.
सॅम टेनिस खेळला, हा आपला प्रश्न आहे. तर मग आता याचं काय करायचं, आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. तुम्हाला आता डायरेक्ट लाईव्ह पॅसिव्हाइज करून दाखवतो मी डायरेक्ट. इकडे बघा, सॅम प्लेड टेनिस. पॅसिव्ह. आता हे दिले ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. कशामध्ये दिलं, हे ऍक्टिव्ह मध्ये दिलेलं आहे. आपल्याला करायचंय पॅसिव्ह. पॅसिव्ह मध्ये जो ऍक्टिव्हचा जो ऑब्जेक्ट असतो तो पॅसिव्हच्या सब्जेक्टच्या स्थानी. मग काय ऑब्जेक्ट, टेनिस. मग घ्या इथं टेनिस. टेनिस, टेनिस सिंग्युलर आहे म्हणून काय येणार, वॉज. टेनिस वॉज प्लेड. प्लेड काय, V2. याचं V3 काय, तेच, म्हणजे स्पेलिंग तीच आहे. टेनिस वॉज प्लेड बाय येतं बाय डिफॉल्ट अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. काय आहे, सॅम. टेनिस वॉज प्लेड बाय सॅम आहे का आन्सर इथं. टेनिस वॉज प्लेड हे इथं आहे प्ले, पण प्लेचा V3 त्यांनी दिला नाही, चुकीचा आन्सर आहे. टेनिस वॉज प्लेइंग, चुकत. हे पण चुकलेले, VNG आलेले. टेनिस इज प्लेइंग, प्रेझेंट कंटिन्युअस, हे पण चुकलं. आपला ऑप्शन नंबर 4, टेनिस वॉज प्लेड बाय सॅम. टेनिस वॉज प्लेड बाय सॅम हे आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. पुढचं तर लक्षात ठेवा फक्त की चेंद वैशिष्ट्य किती एक्झाम्पल आलेले आहे, हे 1 आणि हे 2, म्हणजे टोटल 2 एक्झाम्पल आलेले आहेत चेंद वैशिष्ट्य. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. आता अल्विन्स कार, अल्विन एका व्यक्तीचं नाव आहे. अल्विन्स, अल्विनची गाडी. हा, आता इथं DIDN आणि -T. आता त्यांचं म्हणणं आहे की ही जी रिकामी जागा आहे याच्यामध्ये ह्या 4 ऑप्शन पैकी मग काय येऊ शकतं. डबल कोटेशन मार्क, ज्याला आपण म्हणतो दुहेरी अवतरण चिन्ह. क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. सिंगल कोटेशन मार्क, एकेरी अवतरण चिन्ह. काय एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. हे असा ज्यावेळेस शब्द येईल ना, इकडे बघा, हा असं असतं. आणि हे जे वरचं जे कॉमा असतो ह्याला आपण काय म्हणतो, अपॉस्ट्रॉफी म्हणतो. काय म्हणतो, अपॉस्ट्रॉफी. हे डिड नॉट काय, आणि हे डिड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतो, डिडंट असतो. डिड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतो, डिडंट. म्हणून इथं काय यायला पाहिजे, सिंगल कोटेशन मार्क यायला पाहिजे. डबल कोटेशन मार्क नसतं, डायरेक्ट स्पीचमध्ये असतं ते पण वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी असतं. ते क्वेश्चन मार्क वाक्याच्या शेवटी असतं, इथं हे मध्येच आलेलं, त्यामुळे हा पण ऑप्शन नाही आहे आणि डबल पण नाही. एक्सक्लेमेशन मार्क, हे एक्सक्लेमेशन मार्क कधी येतं, जर समजा वाक्याचा शेवट असेल किंवा वाक्यामध्ये जर इंटरजेक्शन आलं तर असतं. म्हणून दिलेले 3 ऑप्शन काय गलत आहे. ऑप्शन नंबर 3 हा काय आहे, योग्य आहे. कोणता, ऑप्शन नंबर 3. चालते. पुढचं नंबर 5. Select the most appropriate preposition to fill in the blank. Select the most appropriate preposition. Preposition असतं काय, सर्वप्रथम ओळखून घ्या. Preposition असतं काय. Prepositions are the words which tells the relation noun and pronouns have with the other parts of the sentence. Noun आणि pronounचं नातं वाक्यातील इतर शब्दांशी काय. कोणाचं नातं, नाउन आणि प्रोनाउनचं रिलेशन. कोणासोबत, वाक्यातील इतर शब्दांसोबत. रिलेशन विथ अदर वर्ड्स. वाक्यातील इतर शब्दांसोबत काय रिलेशन आहे तर ते कोण दर्शवतं, प्रिपोजिशन. म्हणजे एक प्रकारचं ते जोडण्याचंच काम करतं. ठीक आहे, थोडंसं वेगळं आहे समजा कंजंक्शनपेक्षा. स्पेशल वाक्य पाहू. मेरी मूव्ड, हे थोडंसं हे करतो आता मी. फार महत्वाची कन्सेप्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता प्रश्न आलाय हा, पण तुम्हाला यासोबत आणखी 1-2 गोष्टी मी सांगणार आहे. लक्षात द्या. आता select the most appropriate preposition to fill in the blank. The question is Mary moved to Canada -2022. मेरी मूव्ह टू कॅनडा. मेरी कॅनडाला मूव्ह झाली कधी, 2022 मध्ये. मग आता मध्येसाठी कोणता शब्द आहे, ऑफ आहे का, ऑफ नाही, ॲट नाही, ऑन नाही, मग काय आहे, इन. त्याचं उत्तर काय आहे, इन. मेरी मूव्ह टू कॅनडा इन 2022. आता तुम्हाला सांगतो इन कधी येतं. ज्यावेळेस समजा मंथ्स
इयर्स आणि सीझन्स जर असेल तर त्यावेळेस काय घ्यायचं, डोळे झाकून. अच्छा, डोळे झाकून नाही, व्यवस्थित घ्या. काय घ्यायचं, इन घ्यायचं. आणि जर डे असेल किंवा डेट जर असेल, नॉर्मल भाषेत सांगायचं असेल तर मग त्यावेळेस तुम्ही काय घेऊ शकता, ऑन घेऊ शकता. जसं की आय वेंट टू माय फ्रेंड्स हाऊस ऑन संडे, राईट. आय सेलिब्रेट माय बर्थडे ऑन एव्हरी 27th ऑफ जॅन. तर ऑन आलंय, तर डे आणि डेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस काय घ्यायचं, ऑन घ्यायचं. आणि मंथ्स महिने, वर्ष, सीझन्स म्हणजे काय असतं, ऑटोम असतं, फॉल असतं, ठीक आहे. परत आणखी समजा विंटर, समर वगैरे, ठीक आहे. तर त्यावेळेस काय घ्यायचं, इन घ्यायचं. इन म्हणजे 4. क्लिअर प्रिपोजिशन. पुढे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता हे वाक्य हे समजलं एवढं, ओके फाईन. जर शिकवण्याची स्पीड जर थोडीशी फास्ट जर समजा तुम्हाला वाटत असेल तर कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये कळवते की सर थोडीशी स्पीड कमी होते, ठीक आहे. समटाईम्स व्हॉट हॅपन की इंग्रजी बोलताना कधी कधी समजा फ्लो निघून जातो आणि ते काही काही जी समजा वाक्य असतं ते एकदम फास्ट फ्लोमध्ये निघून जात असतं. शक्यतो आय एम रिअली ट्राईंग टू स्पीक इन द सिम्पलेस्ट मराठी, म्हणजे एकदम सिम्पल मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज 16 नंबर. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. आता पुन्हा एररचा प्रश्न आलाय, म्हणजेच माझ्या आवडतीचा प्रश्न. कोणता? एररचा प्रश्न. एररचे प्रश्न आले. एररचा प्रश्न इज इक्वल टू टोटल ग्रामर अप्लाय. तुमच्या ग्रामरचे टॉपिकचे जेवढे बाण आहेत ते एका पाठोपाठ एक सपसप सोडून द्यायचे. या लॉजिकने एररच्या प्रश्नाला पाहायचं. चला क्वेश्चन पाहू आता. द कॅट विल बी स्लिप्ड कम्फर्टेबली ऑन द विंडो. व्हॉट इज दॅट? द कॅट विल बी स्लिप्ड कम्फर्टेबली ऑन द विंडो सिल एन्जॉयिंग द सनशाईन. तर कॅट एका खिडकीपाशी बसली होती. द कॅट विल बी स्लिप्ड कम्फर्टेबली ऑन द विंडो सिल एन्जॉयिंग द सनशाईन. ठीक आहे. एक मांजर असते विंडो सिलच्या तिथं, तर ती झोपलेली असेल आणि एन्जॉयिंग द सनशाईन. तर ती काय करते, सूर्यप्रकाश काय करते, एन्जॉय करते. ज्यावेळेस तुम्ही वाक्य पाहता तर आधी पाहायचं स्पेलिंग काय. स्पेलिंगपेक्षा मग स्पेलिंग जर सगळ्या तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटत असेल तर मग जायचं ग्रामरकडं. तर आता इथं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित इथं दिसलं पण असेल की एक शब्द थोडासा नकोसा वाटणार आहे, म्हणजे थोडासा एक प्रॉब्लेमॅटिक आहे. कोणता? स्लिप्ड. मुळात स्लिप्ड आहे वर्ब, पण चुकीचं आहे. इथं याची रिअल स्पेलिंग आहे स्लेप्ट. काय? स्लेप्ट. वर्ब फॉर्म, क्रियापदाची रूपे V1, V2 आणि V3. इकडे बघा. तर V1 असतं स्लीप, V2 असतं स्लेप्ट आणि V3 पण असतं स्लेप्ट. मग आता इथं काय आहे, द कॅट विल बी स्लिप्ड. तसं पाहायला गेलं तर मग इथं V3 यायला पाहिजे. मग V2 आणि V3 ची स्पेलिंग काय? तीच आहे. तर ही स्पेलिंग कधीच नसते स्लिपची, कधीच नसते. ऑलवेज रिमेंबर दिस. ही स्पेलिंग कधीच नसते. कोणती स्पेलिंग आहे? स्लेप्ट. मग हा शब्द चुकीचा आहे. हा शब्द कोणत्या ऑप्शनमध्ये आलेला आहे? या ऑप्शनमध्ये आला आहे. म्हणजेच हे ऑप्शन बरोबर आहे. इथं काय आहे? एरर आहे. तर प्रश्न क्रमांक 16 आपला संपलेला आहे. इथपर्यंत जर काही अडचण असेल तर कृपया करून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता किंवा विचारू शकता की सर ह्या प्रश्नामध्ये ही गोष्ट आहे तुम्ही सांगितली पण कदाचित आम्हाला समजली नसावी, किंवा आपल्याला या टॉपिकविषयी पुढचं लेक्चर घ्यायला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 17. Select the incorrectly spelled word. Select the incorrectly spelled word. Incorrectly म्हणजे काय बरं? चुकीने, म्हणजे चुकीची स्पेलिंग असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जसं मी म्हणलं तुम्हाला, जर समजा तुम्ही वाचायला सुरुवात केली, इफ यू स्टार्ट रीडिंग रिअली हार्ड, ज्यावेळेस समजा तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुमचं एक तर वाचनही होणार, प्लस तुमचं माइंड एकदम एक्सपॅन्ड होणार आणि त्यानंतर जास्तीत जास्त शब्द तुमच्या माइंडमध्ये किंवा तुमच्या डोळ्याखालून जाणार. आणि एकदा का शब्द
तुमच्या डोळ्याकडून समजा जारी येते, ज्यावेळेस समजा तो शब्द किंवा त्या टाईपचा शब्द जर समजा तुम्ही दुसरीकडे कधीतरी बघितला, तर ॲटलीस्ट तुम्हाला एक आयडिया राहते की नाही हा शब्द मी कुठेतरी बघितला आणि ह्याची स्पेलिंग ही नाही हीच आहे. म्हणून ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज गिव्ह प्रेफरन्स फॉर द रीडिंग. रीडिंग फार 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 महत्त्वाचं आहे. जस्ट रीड आउट एव्हरीथिंग वॉट एव्हर यू हॅव. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ते फक्त काय करत चाला, तुम्ही वाचत चला. सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट. हां, तर आता काय प्रश्न. इंडिया इज डेव्हलपिंग इट्स टाईज विथ युरोपियन कंट्रीज अँड इज ट्राईंग टू स्ट्रिक द ट्रेड बॅलन्स विथ देम. पहिले पाहू आपण की इनकरेक्ट स्पेलवाला शब्द कोणता आहे. तर आता इंडिया स्पेलिंग बरोबर आहे, इज बरोबर आहे, डेव्हलपिंग इट्स टाईज ओके, करार विथ युरोपीय देशांसोबत, अँड इज ट्राईंग आणि प्रयत्न करत आहे कशाचा, टू स्ट्रिक. काय याचा अर्थ टू स्ट्रिकचा. बरं पुढं, द ट्रेड व्यापार, बॅलन्स संतुलन त्यांच्याशी. ओके, हे वाक्य तुम्हाला बरोबर वाटले हे सगळे पुढचे शब्द, पण हा थोडासा डाऊटफुल आहे. टू स्ट्रिकचा काय अर्थ आहे. टू स्ट्रिक म्हणजे काय. इथं पहिली गोष्ट स्ट्रिक वर्ब आहे का, इथं टू आलंय तसं पाहिलं गेलं तर 2 + V1 पाहिजे, पण हे V1 हे जे स्ट्रिक आहे हे V1 आहे का, ते V1 नाही. हे काय आहे, बेसिकली नाऊन आहे. तर त्यामुळं हा काय आहे, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. इथं जर समजा करेक्ट स्पेलिंग जर यायची असेल तर माझ्या मते इथं यायला पाहिजे स्ट्राईक म्हणजे काय, प्रस्थापित करणे किंवा सुरू करणे, त्याला आपण म्हणतो टू स्ट्राईक. जर वाक्य आपण जर इथं टू स्ट्राईक जर ॲड केलं, इथं इंडिया इज डेव्हलपिंग इट्स टाईज विथ द युरोपियन कंट्रीज. भारत काय करतोय, विकसित करतोय युरोपीय देशांसोबत. काय भारत त्याचे जे समजा संबंध आहेत तो काय करतोय, विकसित करतोय आणि प्रयत्न करत आहे कशाचा, की समजा व्यापारिक संतुलन त्यांच्याशी ठेवण्याचा काय करतो, तो त्यांच्याशी व्यापारिक संतुलन प्रस्थापित करण्याचा काय करतोय भारत, प्रयत्न करत. म्हणून हा जो शब्द आहे, सो दिस इज द आन्सर, ऑप्शन नंबर 3. बाकीचं डेव्हलपिंग, युरोपियन आणि बॅलन्स हे तिन्ही शब्द काय योग्य स्पेल्ड आहेत. ओके, लेट्स मूव ऑन टू द क्वेश्चन नंबर 18. प्रश्न क्रमांक कोणता आहे आता, प्रश्न क्रमांक 18. प्रोवर्ब. चला आणखी एकदा प्रोवर्ब आली, तशी प्रोवर्ब आपण पाहू आता काय याच्याविषयी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. तर आपल्याला दिलेल्या प्रोवर्बचा काय खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक योग्य पर्याय निवडायचा आहे. ही प्रोवर्ब आहे आणि ही प्रोवर्ब, आणि ह्या 4 पैकी कोणतं ऑप्शन त्याचा अर्थ होऊ शकतं. पहिले आपण पाहू. अ लोडेड वेगन मेक्स नो नॉईज. ठीक आहे, कधी पण काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही प्रोवर्बचे एक्झाम्पल समजा तुम्ही सोडवायला जाल, तर असं म्हणतात इंग्लिशमध्ये एक रूल आहे की डोंट गो विथ द लिटरल मिनिंग्स. शब्दशः असं नसतं, पण थोडंसं आपण काय करायचं, हे पण लॉजिक अप्लाय करायचं. शब्दशः आपण अर्थ याचा प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. अ लोडेड म्हणजे काय, गच्च भरलेले. लोडेड म्हणजे गच्च भरलेले. काय, वेगन म्हणजे गाडी. मेक्स बनवते. काय बनवते, नो आले म्हणजे नाही बनवत. काय बनवत नाही, नॉईज, गोंधळ बनवत नाही. म्हणजे गच्च मालाने भरलेली गाडी काय बनवत नाही, काय प्रोड्यूस करत नाही, आवाज करत नाही किंवा गोंधळ करत नाही समजा. ठीक आहे. एक मराठीमध्ये एक मला वाटतं एक म्हण, उथळ पाण्याला खळखळाट फार. तर ही थोडंसं रिलेटेबल आहे, थोडंसं लांब किंवा दुरून, ज्याला आपण लोडेड वेगन मेक्स नो नॉईज. तर भरलेली गाडी कधीच आवाज करत नाही. एकदम पॅक भरलेली जर गाडी असेल तर ती आवाज कधीच करत नाही. मग आता ह्या प्रोवर्बचा अर्थ याच्यावर ऑप्शनमध्ये कोणाशी मिळता जुळता आहे, आपण ते पाहू. द स्ट्रेंथ ऑफ अ ग्रुप डिपेंड्स ऑन इच इंडिव्हिज्युअल मेंबर. नाही होऊ शकत. म्हणजे काय, स्ट्रेंथ ऑफ ग्रुपची जी स्ट्रेंथ असते, ग्रुपची जी समजा शक्ती असते, तर ते प्रत्येक मेंबरवरती मिळता जुळता होते का, नाही. इफ अ टास्क इज वेल प्लॅन्ड इट विल बी सक्सेसफुल. नाही, हा पण नाही होऊ शकणार. रिअली वेल्दी डोंट टॉक अबाउट मनी. जे एकदम गर्भश्रीमंत असतात, खूप जास्त अमीर असतात, टाटा अंबानी सारखे, ठीक आहे, तर ते कधीच त्यांच्या पैशाविषयी बोलत नाही. अ फुलिश पर्सन युजली स्पेंड मनी केअरलेसली. एक मूर्ख व्यक्ती निष्काळजीपणाने पैसे काय करतो, खर्च करत राहतो. तर हे सुद्धा ऑप्शन होऊ शकत नाही. त्याचं ऑप्शन आहे कोणतं, त्याचं करेक्ट आन्सर इज हे, रिअली वेल्दी डोंट टॉक अबाउट मनी. रिअली वेल्दी, जे समजा खूप खरंच श्रीमंत असतात ते त्यांच्या पैशाविषयी कधीच बोलत नसतं. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. आले अँटोनिम.
जसं सिनोनिमचा अर्थ काय समानार्थी, तसं अँटोनिमचा अर्थ काय विरुद्धार्थी, ज्याला आपण अपोजिट वर्ड सुद्धा म्हणतो अँटोनिम. select the most appropriate antonym of the underlined word. या वाक्यामध्ये जो अधोरेखित किंवा अंडरलाईन केलेला शब्द आहे तर त्याचा आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट सर्वात योग्य कोणता, ह्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. ह्या शब्दाचा आपल्याला काय विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. कधी कधी ज्यावेळेस समजा तुम्हाला शब्द पाठ नसतात, ठीक आहे, कधी कधी समजा फॉर एक्झाम्पल हा शब्द तुम्हाला पाठ असेल, तुम्हाला माहितच नाही काय, पण वाक्याचा भाव ओळखायचा, कोणत्या भावामध्ये किंवा कोणत्या इमोशनमध्ये किंवा कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते वाक्य समजा तिथं दिलेलं आहे. ते समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा वर्ड समजा तुम्हाला माहिती नाही, पण त्या वाक्यात समजा 6 शब्द आहेत, 6 पैकी 1 शब्द आलाय आणि तो शब्द तुम्हाला माहिती नाही, पण बाकीचे 5 तुमच्या ओळखीचे आहेत, तुम्हाला त्याचे अर्थ माहिती आहे. मग त्या 5 शब्दांच्या अर्थानुसार तुम्ही 6व्याचा अर्थ शोधण्याचा काय करतात, प्रयत्न करतात किंवा अंदाजा लावण्याचा प्रयत्न करतात. इथं सुद्धा तेच करायचं, मग काहीच नाही. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seeds. आता रेमिनिझिंग, ठीक आहे, इथं आपण पाहू रेमिनिझिंगचा अर्थ काय. रेमिनिझिंग आठवणे. चला रेमिनिझिंगचे मी तुम्हाला हे बी सांगतो, सिनोनिम समानार्थी शब्द सुद्धा सांगतो. काय समानार्थी याचा रेमिनिझिंगचा? पहिला आहे रिकॉल, दुसरा आहे रिमेंबर. काय अडचण नाही. तर रेमिनिझिंग, रिकॉल, रिमेंबर हे काय, हे तिन्ही वर्ड एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ आहेत, म्हणजे काय समानार्थी शब्द आहे. तिन्हीचा अर्थ काय, आठवणे होऊ शकतो. ॲज he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit. आता ठीक आहे, आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ माहीत झाला, आठवणे. आठवणेच्या विरुद्धार्थी शब्द काय? आठवणेच्या विरुद्धार्थी शब्द आहे विसरणे. आता खालचे शब्द पाहू. आता कोणाचा अर्थ विसरणे आहे? लुझिंग. लुझिंगचा अर्थ काय? लुझिंग होऊ शकतो का? नाही. लुझिंगचा अर्थ काय? हरणे, म्हणून हे नाही होऊ शकत. डिसरिगार्डिंग म्हणजे काय? डिसरिगार्डिंग म्हणजे काय? एक दुर्लक्षित करणे, म्हणजे काय? इग्नोर करणे, हा पण नाही होऊ शकत. इग्नोरिंग, इग्नोरिंग पण नाही होऊ शकत. इग्नोर म्हणजे पण काय? दुर्लक्षित करणे. डिसरिगार्डिंग म्हणजे पण काय? काय करणे? दुर्लक्षित करणे. म्हणजेच हे दोन्ही एकमेकांचे काय झाले? सिनोनिम झाले. डिसरिगार्डिंग दुर्लक्षित करणे, इग्नोरिंग दुर्लक्षित करणे. तर हे काय? ते एकमेकांचे सिनोनिम्स आहेत, समानार्थी शब्द आहेत. मग शेवटचा राहिला फॉरगेटिंग. फॉरगेटिंग म्हणजे विसरणे. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. कोणता? ऑप्शन नंबर 4. पुढं या 20 वरती. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडवर्ब टू फिल इन द ब्लँक. ॲडवर्ब काय असतं बरं? ॲडवर्ब चला डिस्कस करू थोडंसं. ॲडवर्ब असतं काय? काय असतं ॲडवर्ब? ॲडवर्बमध्ये एक शब्द आलाय वर्ब. ॲडवर्बमध्ये एक शब्द आलाय कोणता? वर्ब. जो शब्द वर्ब विषयी माहिती सांगतो आपल्या सिंपल भाषेमध्ये, जो शब्द वर्ब विषयी, जो शब्द, जसं बाहेर गाड्यांचा आवाज येतो म्हणून मी थांबलो, जस्ट अ मिनिट. राईट, ओके फाईन. तर जो शब्द वर्ब विषयी माहिती सांगतो, कोणाविषयी? वर्ब विषयी. जो शब्द वर्ब विषयी माहिती सांगतो, किंवा इन इंग्लिशमध्ये वी कॅन से की द वर्ड विच डिस्क्राइब्स द वर्ब इज कॉल्ड ॲज अ, काय म्हणतो आपण त्याला? ॲडवर्ब म्हणतो. जो शब्द वर्ब विषयी माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडवर्ब म्हणतो. आता पाहू. आता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडवर्ब टू फिल इन द ब्लँक. तर इथं सगळ्यात सुटेबल होणारा ॲडवर्ब कोणतं आहे? सर्वप्रथम पाहू याच्यातले ॲडवर्ब दिलेत किती त्यांनी. नंबर 1 सो, हा ॲडवर्ब आहे. टू पण ॲडवर्ब आहे, नो ॲडवर्ब आहे, आणि हे टू ॲडवर्ब नाही. हे काय आहे? टू. हे आहे प्रिपोजिशन. आपल्याला शोधायचं काय? ॲडवर्ब. म्हणून ऑप्शन नंबर 4 ऑलरेडी कटलं. सो, टू आणि नो. नो काय? देर इज नो मच फर्निचर इन दिस रूम. होतंय का? नाही होणार. नो काय? नकारार्थी, हे तर होणार नाही. देर इज डॅश मच इन फर्निचर इन दिस रूम, देर इज नो स्पेस, म्हणजे इथं जागा नाही. देर इज नो स्पेस. कसं काय? देर इज डॅश मच फर्निचर इन दिस रूम. या रूममध्ये डॅश फर्निचर आहे, म्हणून या रूममध्ये काही नाही, जागाच नाही. अच्छा, या रूममध्ये डॅश फर्निचर आहे म्हणून याच्यामध्ये जागा नाही. म्हणजेच काय? खूप. या रूममध्ये काय आहे? खूप जास्त फर्निचर आहे, म्हणून या रूममध्ये काही नाही, जागा नाही. अच्छा, इथं नाही आलाय. मग आता इथं हा हे टू आणि हे सो, या दोनपैकी एक.
तर सो आपण ठेवून बघू इथं. देर इज सो मच फर्निचर इन दिस रूम. देर इज नो स्पेस. देर इज सो मच फर्निचर इन दिस रूम. या रूममध्ये खूप जास्त फर्निचर आहे. देर इज नो स्पेस. आणि या रूममध्ये जागा नाही. किंवा देर इज टू मच फर्निचर इन दिस रूम. आता सो आणि काय आहे ते टू. या दोन्हीचा अर्थ काय आहे? खूप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सो पॉझिटिव्हली यूज केलं जातं आणि टू निगेटिव्हली. ठीक आहे. तर आता इथं जर आपण सो जर ठेवलं तर देर इज सो मच फर्निचर इन दिस रूम. देर इज नो स्पेस. आता नो आलं इथं म्हणजे काय निगेटिव्ह आहे. तर म्हणून हे सो इथं सुटेबल होणार नाही. मग हे पण कटलं. उत्तर काय आहे? टू. मग टू जर आलं, टू आणि सोचा अर्थ काय? खूपच आहे. दोन्हीचा अर्थ काय? खूप. फक्त जर पॉझिटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलं तर सो घ्यायचं आणि निगेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलं तर काय घ्यायचं? टू घ्यायचं. ऑलवेज रिमेंबर दिस. पुढचं क्वेश्चन नंबर 21. Question number 21st, which is select the incorrectly spelled word. मला स्पेलिंगचे एक्झाम्पल फार आवडतात. Select the incorrectly म्हणजे काय? चुकीचा स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. या वाक्यामध्ये कोणता चुकीचा वर्ड दिलेला आहे. ठीक आहे. आधी आपण काय करू? वाक्य वाचू. The students had to complete a challenging assignment for their science class. ठीक आहे. आपण पहिला आता दिलेला ऑप्शन पाहू आणि कोणत्या ह्याची स्पेलिंग चुकीची आहे तर ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू. स्टुडंट्स बरोबर आहे का? बरोबर. त्यानंतर सायन्स बरोबर आहे. कम्प्लीटची पण स्पेलिंग बरोबर आहे. चॅलेंजिंग हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आपला? नंबर 2 इज द आन्सर. कारण की चॅलेंजिंगची जी स्पेलिंग आहे तर काय आहे? ह्या CHALL एच्या जागेवर काय येतं? ई येत असतं. चॅलेंजिंग. तर म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. हा थोडासा काय आहे? इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज क्वेश्चन नंबर 22. तर प्रश्न 22वा कोणता आहे तो? सिनोनिम. सिनोनिम म्हणजे काय? समानार्थी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इथे एक त्यांनी शब्द दिलाय तर त्या शब्दाचा आपल्याला एकदम योग्य समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पाहू की हा शब्द आहे सेलेशियल. सेलेशियलचा अर्थ काय? काय बरं सेलेशियलचा अर्थ? सेलेशियल. त्यामुळं वाचन फार महत्वाचं आहे. वाचन असलं तर शब्द येतात. अवघड शब्द जर आले तर आपण काय करतो? ते फाइंड आउट, त्यांचा अर्थ फाइंड आउट करण्याचा आपण काय करतो? प्रयत्न करत असतो. म्हणून रीडिंग इज मस्ट. रीडिंग इज व्हेरी व्हेरी काय? इंडिस्पेन्सिबल. राईट. तर वाचन जर केलं तर असे शब्द येतात. असे शब्द आले तर ज्यावेळेस ठीक आहे एकदा आला आपण इग्नोर केला, दुसऱ्या वेळेस आलं तर आपण काय करतो? गुगल करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याचा अर्थ प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून वाचन सगळ्याच अँगलने काय आहे? खूप जास्त अति महत्वाचं आहे. ऑलवेज गो फॉर द रीडिंग. राईट. सो सेलेशियल. सेलेशियलचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे स्वर्गीय. सेलेशियलचा अर्थ काय आहे? स्वर्गीय. मग आता इथं पाहू ह्याचा अर्थ कोणत्या खाली दिलेल्या पर्यायांसोबत काय करतोय? समजा जुळतोय. तर आता पहिला पाहू ग्रेसफुल. ग्रेसफुलचा अर्थ काय आहे? ग्रेसफुल म्हणजे काय असतं बरं? ग्रेसफुल आपण म्हणतो ना की दॅट पर्सन इज रिअली ग्रेसफुल. ग्रेसफुल म्हणजे एक इन अ वे सभ्य म्हणू शकतो किंवा सुसंस्कृत म्हणू शकतो. त्या व्यक्तीला माहिती कसं वागायचं. तर मग सुसंस्कृत आणि सेलेशियल स्वर्गीय होते मॅच? नाही होत. ऑप्शन नंबर 1 गेला. नंबर 2 ह्यूज. ह्यूजचा अर्थ काय? ह्यूजचा अर्थ काय? प्रचंड, मोठा. प्रचंड किंवा मोठा. ह्यूज हा पण होत नाही. ऑप्शन नंबर 2 पण गेला. जायगॅन्टिक. याचा पण अर्थ काय? याचा पण अर्थ काय? प्रचंड, मोठा, भव्य. ह्यूज आणि जायगॅन्टिक. ह्यूज इज इक्वल टू जायगॅन्टिक. हे दोन्ही काय आहेत? सिनोनिम. या दोन्हीचा अर्थ आहे प्रचंड किंवा भव्य. तर म्हणून हा पण ऑप्शन गेला. आणि हे हेवेनली. हेवेनली म्हणजे काय? स्वर्गीय. सेलेशियलचा अर्थ काय? हेवेनली. तर हे 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे काय? ऑप्शन क्रमांक 3 हेवेनली. ठीक आहे. ओके. सो लेट्स move towards the last three questions of this very exercise of this very slot. Question number 23rd.
सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. तर आपल्याला एक सगळ्यात योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आता ही जी समजा रिकामी जागा आहे त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे. द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक ॲज इट स्पॉटेड इट्स मॅहाउट. मॅहाउटचा अर्थ काय बरं? ह्याचा अर्थ काय? मॅहाउटचा अर्थ काय? महावत, मला वाटतं हिंदीमध्ये म्हणतात. महावत हिंदीमध्ये म्हणतात. महावत हिंदीमध्ये म्हणतात. आणि याला आपण कीपर म्हणू शकतो. कीपर म्हणजे काय? राखणदार. तर हत्ती जो राखणदार असतो त्याला आपण काय म्हणतो? महावत. आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण कीपर सुद्धा म्हणू शकतो किंवा द वन हू कंट्रोल्स द एलिफंट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? महावत म्हणतो. इंग्लिशमध्ये पण वर्ड काय त्याचा? मॅहाउट. द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक ॲज इट स्पॉटेड इट्स मॅहाउट अप्रोचिंग डॅश हाऊस. आता इथं ॲन येईल का? नाही येणार. ठीक आहे, कशामुळं? कारण की तुम्ही म्हणाल की सर मगाशी तुम्ही ऑनेस्ट घेतलं तुम्ही, तर त्यावेळेस काय घेतलं? ॲन घेतलं. अरे पण ऑनेस्ट घेतलं तर ॲन कशामुळे घेतलं? ह्या HOचं प्रोनाऊन्सिएशन काय? ओ आहे, म्हणून इथं मी ॲन घेतलंय. ॲन कधी येतं? AEIOU, त्याला आपण म्हणतो वॉवेल्स, स्वर. त्यामुळं ॲन पण आपलं ऑप्शन कटलं. आयदर नाही येणार. आयदर कधी येतं? ज्यावेळेस 2 गोष्टी असतील. आयदर कधी येतं? ज्यावेळेस 2 गोष्टी असतील किंवा दोन गोष्टी किंवा 2 वस्तू किंवा 2 लोक ठिकाणी त्यांच्याविषयी ज्यावेळेस चर्चा होत असेल त्यावेळेस आयदर येतं. आयदर आलं तर ऑर पण येणारच. त्यामुळे आयदर पण इथं येणार नाही. त्यानंतर शेवटचं बघू, बोथ पण काय? 2. ठीक आहे, 2 गोष्टी आल्या आहेत म्हणून इथं काय येणार? द नावाचं इथं आर्टिकल येईल किंवा ॲप्रोप्रिएट ऑप्शन काय आहे? सगळ्यात योग्य उत्तर काय आहे? द. द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक ॲज इट स्पॉटेड इट्स मॅहाउट अप्रोचिंग द हाऊस. तर द ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, सेकंड लास्ट क्वेश्चन. लेक्चरच्या शेवटी थोडीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे, त्यामुळं तसंच ऑनलाईन राहा, संपूर्ण व्हिडिओ पहा. फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये शिकायला भेटणार आहेत. अलॉंग विथ द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. प्रश्न आणि उत्तराच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही टिप्स पण सांगतोय, काही कन्सेप्ट सांगतोय, काही फॉर्म्युले सांगतोय. ठीक आहे, त्यामुळं लक्ष द्यायचं आहे आणि शेवटपर्यंत टिकून राहा. क्वेश्चन नंबर 24. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. एक आपल्याला पुन्हा एकदा आणखी एक योग्य पर्याय निवडायचा आहे दिलेल्या पर्यायांपैकी. द शताब्दी. हे शताब्दी नाव आलं तर तुमच्या मनात फक्त एकच विचारायला पाहिजे, काय असतं? रेल्वे असतं. तेवढं तर ऐकलंच असेल सर्वांनी, शताब्दी एक्सप्रेस. राईट. तर आता 4 पर्यायामध्ये एक्सप्रेस आहेच. आता 4 पर्याय उत्तर का त्याचं? बिलकुल नाही. दुसरा पर्याय पाहू. द शताब्दी एक्सप्रेस डिड नॉट लिव्ह ऑन डॅश. आता इथे एक शब्द आलाय, ईद. ईद काय बरं? काय ईद? ईद आहे फेस्टिवल. ईद काय आहे? फेस्टिवल. एका फेस्टिवल काय आहे? कॉमन नाउन आहे. फेस्टिवल आहे कॉमन नाउन. आणि ईद काय? ईद फेस्टिवल असतं. आणि हे जे फेस्टिवल आहेत, फेस्टिवलचं आता ईद काय आलं? प्रॉपर नाउन आलं. आता हे जर स्मॉल घ्यावं तर ईदच्या म्हणजे एक्सप्रेसच्या पुढं हे ईद येईल का? हे ईद का? हे ईद का? हे ईद येणार? कुठलं येणार सांगा? पहा एकदा. इथं त्यांनी हे दिलंय अर्धविराम, ज्याला आपण म्हणतो सेमिकोलन, डबल दिलेत एक्सप्रेसच्या नंतर. मग इथं जर आपण शताब्दी एक्सप्रेस सेमिकोलन पुन्हा डिड नॉट लिव्ह ऑन काय? ईद. हे ऑप्शन नाही. इथं पण नाही. इथं कोलन आणि सेमिकोलन दिले, इथं पण नाही. इथं त्यांनी 2 दिले. तर मला एक सांगा, शताब्दी एक्सप्रेस जर नाव लिहिलं मी इथं, शताब्दी एक्सप्रेस जर नाव दिलं, मी कुठलं इथं एकच पंक्च्युएशन देणार. नॉर्मली कोणतं देणार? विसर्ग किंवा काय देणार? सेमिकोलन देणार. इथं कोलन देणे किंवा सेमिकोलन देणे हे एकच देणार. 2 याच्यात देणार आहे असं बिलकुल नाही देणार. त्यामुळे याचं ऑप्शन आहे सी, एक्सप्रेस. आणि ईद हे काय? सण आहे, फेस्टिवल आहे. म्हणून दिवाळी असू द्या किंवा ईद असू द्या किंवा होळी असू द्या, पहिलं लेटर हॅज टू बी कॅपिटल. प्रॉपर नाउनचं पहिलं लेटर काय असतं?
कॅपिटलाइज्ड असतं. पुढं शेवटचा प्रश्न. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. दिलेल्या वाक्यामध्ये काय आहे? एरर आहे. आणखी एकदा एररचा प्रश्न आलाय, आपल्या आवडीचा प्रश्न आलेला आहे. दिलेल्या वाक्यामध्ये काय एरर आहे? सिलेक्ट द ऑप्शन्स विथ द करेक्ट सेंटेन्स. मग आता या वाक्यामध्ये काय एरर आहे? जे वाक्य आपलं हे वाला, या वाक्यामध्ये एरर आहे. तर मग जर समजा हे वाक्य बरोबर जर करायचं असेल तर मग ते खालील दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणतं सगळ्यात योग्य असू शकतं. तर आता सपना हॅज नॉट वेंट टू हर फ्रेंच क्लासेस. सपना तिच्या फ्रेंच क्लासेसला गेलेली नाही असं त्यांना म्हणायचं आहे. सपना त्यांच्या किंवा तिच्या फ्रेंच क्लासेसला, फ्रेंच भाषा असते जसं आपण इंग्लिश शिकतो, मराठी शिकतो, हिंदी शिकतो किंवा एक कुठल्याही समजा भाषा असते, तर ते लँग्वेज क्लास आहे. तर सपना तिच्या फ्रेंच क्लासेसला गेलेली नव्हती. सपना फ्रेंच क्लासेसला गेलेली नाही. आता इथं सपना आलाय. आता आपण थोडंसं टेन्सनुसार फॉलो करूया. सब्जेक्ट पण आलाय. परत हेल्पिंग वर्ब काय आलंय? हॅज. हॅव आणि हॅज, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. बरं, आणखी काय आलंय? बिन आलंय का? नाही. बिन नाही आलं म्हणजे तिथं काय येणार? V3 प्लस ऑब्जेक्ट. जर बिन आलं असतं तिथं काय आलं असतं? VING आलं असतं. पण इथं बिन आलं नाही म्हणून इथं काय येणार? V3 येणार. पण त्यांनी इथं काय दिलंय? V2 दिलंय. वेंट. कशाचं V2 आहे बघा. गो, वेंट, गॉन. गो V1 आहे, वेंट V2, गॉन V3. तर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V2 असं कधीच नसतं. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3. सपना काय? नाऊन आहे. सपना नाऊन आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून काय येणार? हॅज येणार. नॉट, मग इथं काय येणार? V3 येणार. मग इथं काय यायला पाहिजे होतं? गॉन. दिसतंय का? पहा, सपना हॅज नॉट बीन गोइंग टू हर फ्रेंच क्लासेस. दिसतंय का? सपना हॅज नॉट बीन गोइंग टू हर फ्रेंच क्लासेस. ठीक आहे, इथं बीन आलंय, पण इथं आलंय का? नाही. हे ऑप्शन होऊ शकणार. सपना हॅज नॉट गोइंग टू हर फ्रेंच क्लासेस असं असतं का? नाही. ह्याच्या नंतर डायरेक्ट ING येत नसतं. सपना हॅव नॉट, इथं चुकलंय. सपना हॅव. नाऊनच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, नाऊनच्या नंतर हॅव कधीच नसतं. कधीच नसतं. नाऊनच्या नंतर हॅव कधीच नसतं. नाऊनच्या नंतर काय असतं? हॅज असतं. ऑलवेज रिमेंबर. त्यामुळं हे ऑप्शन पण घडलं. मग आता एक मिनटात थोडंसं इथं करेक्शन झालंय. हां, आता हे पण नाही. ओके, थांबा थोडंसं एक कन्फ्युजन झालेलं आहे. सपना हॅव नॉट बीन, आपण नाही. थांबा. ओके, अरे हां, वेंट आहे आणि इथं गोईंग आलाय. ओके, सपना हॅज नॉट बीन गोइंग टू हर फ्रेंच क्लासेस. ठीक आहे, इथं त्यांनी बिन नाही दिलं, पण इथं बिन घेऊन आपण जसं मी म्हणलं तुम्हाला गोईंग आपण घेऊ शकतो. राईट, कारण की इथं V3चं ऑप्शनच दिलं नाही त्यांनी. V3चं ऑप्शन दिलेलं नाही. इथं इथं आहे V3. इथं V3 आहे, पण इथं काय आलं? ते इथं काय आलंय? हॅव आलंय. इथं जर हॅज असतं तर हे उत्तर काय असतं? बरोबर असतं, पण तसं नाही. ठीक आहे, मग मोस्ट सुटेबल आन्सर इथं काय असणार आहे? मग आता जर V3 ह्यांना जर घ्यायचं नसेल, ह्यांनी काय घेतलंय? VING घेतलंय. मग VING काय? गोईंग. इथं काय आलं? बिन आलंय. मग ऑप्शन नंबर 1 काय आपलं बरोबर उत्तर आहे, कारण की हे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आपल्याला त्यांनी गॉन विचारलेलं नव्हतं, त्यांनी काय विचारले? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. सपना हॅज नॉट बीन गोइंग टू हर फ्रेंच क्लासेस. कारण की जर स्ट्रक्चर बघितलं, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बिन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट, ह्याच्यानुसार हे वाक्य, हे उत्तर एकदम काय आहे? बरोबर आहे. जर समजा त्यांना V3 पाहिजे असतं तर मग इथं त्यांना काय द्यावं लागलं असतं? हॅज. पण इथं हॅज आहे का? नाही, म्हणून हे पण चुकलं. करेक्ट आन्सर इज दिस. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण तलाठी 2023 शिफ्ट 1 फेज 1चं इंग्लिश विभागाचे 25 प्रश्न आपण इथं व्यवस्थितरित्या एकदम सोडवलेले आहे. जर आता हे प्रश्न सोडत असताना मी तुमचे बरेचसे डाऊट मी इथं क्लिअर करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला
आहे. ते इडियम्स असू द्या, हे असू द्या, ठीक आहे. तर हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आता आपण ह्या पेपरमध्ये कोणत्या सेक्शनचे किती प्रश्न आले आपण ते एकदा पाहू. तर वेटेज काय आहे, वेटेज. तर आपण आता वेटेज पाहू. तर आता पूर्ण टोटल किती, तर 25 प्रश्न आहेत. 25 पैकी जवळपास सर्वात हायेस्ट, इकडे बघा, 25 पैकी सर्वात हायेस्ट किती, 6. कशाचे 6 ते, एरर. बघा, एररचे प्रश्न आलेले किती, 6. आणि एररच्या प्रश्नाला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, एररच्या प्रश्नाला लागतं काय, लागतं बरं, ओव्हरऑल ग्रामर लागतं. जर तुमचं ओव्हरऑल ग्रामर एकदम पक्का असेल तर एररचे प्रश्न ऑटोमॅटिक काय होतात, सॉल्व्ह होऊन जातात. आणि सर्वात जास्त प्रश्न याच्यावरतीच विचारले गेलेले आहेत, ॲटलिस्ट या सेक्शनला. त्याच्यानंतर सेकंड हायेस्टला आहे पार्ट्स ऑफ स्पीच. तुम्हाला सांगितलेलंच ऑलरेडी, द मॅजिक ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच फार फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच शिकाल त्यावेळेस तुम्हाला ह्या पार्ट्स ऑफ स्पीचचा उपयोग इथे सुद्धा होणार आहे, इथे सुद्धा होत असतो. हे सगळे टॉपिक्स, हे सगळेचे सगळे जेवढे टॉपिक्स आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच असू द्या, चेंदवाईस असू द्या, क्वेश्चन टॅग असू द्या, पंक्च्युएशन असू द्या, हे सर्व इंटरकपल्ड, इंटरकनेक्टेड टॉपिक्स आहेत. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. सेकंड हायेस्ट पार्ट्स ऑफ स्पीच. त्यानंतर आहे मग सिनोनिम्स अँड अँटोनिम्स किती विचारले, 3 विचारले. त्यानंतर प्रोव्हर्ब्स अँड इडियम्स, प्रोव्हर्ब्स अँड इडियम्स, तर ह्याचे पण 3 विचारलेले आहेत. जसं मी म्हणलं, प्रोव्हर्ब्स अँड इडियम्सचं थोडंसं काय करायचं, लिटरल मिनिंग म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर मग मोस्ट सुटेबल आन्सर, मोस्ट सुटेबल ऑप्शन त्या दिलेल्या उत्तरांपैकी शोधायचं. पुढं स्पेलिंग करेक्शन आल्याच किती, 2. त्यानंतर पंक्च्युएशन, पंक्च्युएशन म्हणजे काय, विरामचिन्हे, योग्य विरामचिन्हे. त्याचा एक प्रश्न आलाच होता, आपण त्या अपोस्ट्रोफीचं तुम्हाला आठवत असेल, ठीक आहे. तर ते पंक्च्युएशनचा एक प्रश्न 1 आला. त्यानंतर आर्टिकल्स, आर्टिकल्सवरती 2 आले. असे टोटल 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 3 11 आणि 3 14 6 20 आणि 2 22, 2 24 आणि 1 25 टोटल